खासदार म्हणून किंवा मी जर तरच्या गोष्टी बोलत नाही आणि मागाशीच तुम्हाला सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे की पवार साहेबांना सर्वसामान्य जनतेची नाडी चांगली माहिती आहे. पवार साहेब सर्वसामान्य जनतेचं काय चाललंय चांगलं डोक्यात ठेवूनच उमेदवार या ठिकाणी देतील. ज्याप्रमाणे उत्तमराव जानकर आपले राजकीय विरोधक होते, ज्या पद्धतीनं शरद पवारांनी उत्तमराव जानकर आणि आपली राजकीय घडी बसवली, त्या पद्धतीनं प्रयत्न जर झाले भविष्यात मोहिते पाटील आणि शिंदेचे जर संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला तर आपली काय असणार आहे भूमिका? उत्तमराव जानकरांचं आणि मोहिते पाटील परिवाराचं याआधी आमची चर्चा झालेली आहे. आमच्या तालुक्यातल्या विरोधकांच्या आमची सगळ्यांच्या आधी चर्चा झालेली आहे. मग आम्ही सगळे मिळून पवार साहेबांकडे गेलेलो आहे. तुमच्या माहितीसाठी साहेबांनी अख्ख्या राज्यावर केंद्रित केलेलं लक्ष, ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, सगळ्यांचे योग्य उमेदवार कसे येतील याच्यावर बारकाईने साहेब लक्ष ठेवून आहे. 1 तारखेपर्यंत बऱ्यापैकी महाविकास आघाडी जागा वाटप पूर्ण होईल आणि त्यानंतर उमेदवारी ठरवायच्या प्रक्रियेला वेग येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.